आणि आपला धीरूभाई बी गेला होता वाढीला. त्यात तो डायरेक्ट भाऊ आलताही त्या दिवशी. त्याला सर्वात पहिले मला सांगितलं की मी येत नाही भाऊ. मग मला म्हटलं मग मी बी येत नाही. वारीहून आला तो एकदम आणि पुरा अंग दुखू राहिलं त्याचं. काय कसं वाटलं रे तुला वारीहून आल्यानंतर? काय धरण माझं भावनो सीधा आलो दुकानात. आणि वारीच्या होऊन आल्यानंतर पहिल्यांदा आलो दुकानात मस्त. आणि काल तर सुट्टी घेतली होती कारण की इतकं अंग दुखून राहिलं भाई बेकार काम. आणि आपला धीरूभाई बी गेला होता वाढीला. त्यात तो डायरेक्ट भाऊ आलताही त्या दिवशी. काल म्हणजे आला होता तो. काल मी सुट्टी काढली होती बेकार. त्याला सर्वात पहिले मला सांगितलं की मी येत नाही भाऊ. मग मला म्हटलं मग मी बी येत नाही. कारण की आम्ही पहिले ठरवलं होतं की याचं नाही आपल्याला तर मग काय आहे की नाही बरोबर आहे. पण मग तो काल आला आणि मग त्याला वाटलं की माझ्या रिचार्ज नाही. त्यानं फोन नाही केला. तर मग मी माझी सुट्टी काढली होती. मग त्याची तो आला होता रे भाई. बेकार म्हटलं का 2 दिवस झाला ना भाऊ. 1 दिवस सुट्टीने पाहिजे ना बेकार काम. चला फायनली आपला धीरूभाई आला रे भाऊ. वर्कमध्ये कोण घ्या वारीहून आला तो एकदम. आणि पुरा अंग दुखू राहिलं त्याचं. पुरा हे होईल त्याचं एकदम. तरी पण काल आलाच तो भाई. आता पाहून घ्या मस्त इंस्टाग्राम पोर आला. आणि काय कसं वाटलं रे तुला वारीहून आल्यानंतर? मोकळा झाला म्हणजे मोकळा एकदम खतरनाक काम. अरे भैया ज्या अंग दुखून राहिला ना माझं अंग दुखून राहिला. आणि त्याचं तर भाई हे पाहून घ्या काहीच भाऊने आपल्याला ठेवलं भाऊ कामाचे 10 रुपयात. आणि भाऊची सेवा करून देऊन राहिले. भाऊचे पाय दुखून राहिले बघायच पाहून घ्या. पुरे पाय दुखून राहिले सुजले डायरेक्ट पाय सुजले भाऊचे डायरेक्ट. आपण आता काय 10 रुपये दिले भाऊ. 10 रुपये आपण काही करू शकतो. पार्ले बिस्कीचे पुढे होता 5-5 वाजे आहे की. मग काय आता मस्त भाऊ कारण की पुण्याचं काम आहे भाऊ. पाय दाबणं पहा ना भाऊ बा काय खुश होऊन राहिलं तर. हे पण घे आता तर आलो मी मस्त वॉलवर. कारण की आपल्याला घरून फोन आला होता भाई की भाऊ पाणी सरलं आपल्या घरचं ये फटकर पाणी आणून घे. कारण की पाणी सरलं होतं बा आईचा फोन आला होता. मग मस्त आता आलो मस्त वॉलवर. आणि हे पण घ्या मस्त भरेल आहे. आणि हे पण गाडी ॲटो कोणाच्याकडे काय मित. आणि अटी उभा आहे. आणि अटी कोणीच नाही आहे सध्या. हे पण आता कॅन भरली आपली दुसरी कॅन लावून टाकू आपण. पण घे अटी याचा की नाही सगळे मोठं धोका आहे की. अटी पाहून घे किती मोठे कचरा आहे. इतकं मोठे झाड आहे बारीक बारीक. आणि विषारी याचं झाड आहे ना रे बा काहीतरी म्हणतात त्याला. काहीतरी अलगच आहे. आणि विषारी आहे म्हणतात बा. आपल्याला काही पाहिलं नाही कोणी काही पाहिलं नाही. जर टेस्टिंग करून काही. पण हे अटी आहे की नाही इतकं पाणी जाते म्हणजे अंदर पाणी जाते भाऊ. कारण की अटी साप होऊ शकते जास्त आणि म्हणतात. आणि इकडे इतका मोठा साप आहे तो. असं आहे त्याचं म्हणणं. म्हणजे लय मोठा आहे म्हणतात. आपण तरी अदलक पाहिलं नाही भाऊ. आपण असं अफवा काही पहिलोच नाही समजा. पण समजा रात्री तर अवॉइडच करायला पुरते. मी रात्री आता अवॉइडच करत असतो. पण समजा काम जर असलं तर तेव्हा येत असतो मी. ही पण घ्या दुसरी भरली आता. चला जाऊ आता घरी मस्त. तर चला भावांनो आता मी आलो सध्या घरी मस्त. आता करू आपल्या ब्लॉगला एंड. आणि व्हिडिओच्या न्यू ब्लॉगमध्ये. हर हर महादेव. जय श्रीराम.